Hello everyone, welcome to my channel Tech Gurukul. So today in this video we will be learning what are business services and I am going to explain it in Marathi so it will be easier for you to understand what are the concepts related to business services. So let's get started. आता पहिल्या ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल इंट्रोडक्शन आहे. यात मी तुम्हाला सांगेन की बिझनेस सर्व्हिसेस नक्की काय असतात, मग त्याच्या डेफिनेशन्स आहेत काही ज्या तुम्हाला लर्न कराव्या लागतील आणि मग त्यानंतर बिझनेस सर्व्हिसेसचे टाईप्स आहेत ज्यात बिझनेस सर्व्हिसेस डिवाईड केले गेलेले आहेत. पहिलं आहे बँकिंग. आता बँकिंगमध्ये पण सब डिव्हिजन आहेत, मीनिंग, टाईप्स ऑफ बँक्स, फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स, ई बँकिंग सर्व्हिसेस. त्यानंतर सेकंड टाईप आहे इन्शुरन्स. इन्शुरन्समध्ये अगेन त्यात सब डिव्हिजन आहे लाईक मीनिंग, मग काही प्रिन्सिपल्स आहेत इन्शुरन्सचे. त्यानंतर इन्शुरन्सचे 3 टाईप्स आहेत मेन्शन केलेले आहेत. फर्स्ट इज लाईफ इन्शुरन्स, देन मरीन इन्शुरन्स अँड देन फायर इन्शुरन्स. नेक्स्ट टाईप आहे ट्रान्सपोर्ट. त्यात सब डिव्हिजन्समध्ये मीनिंग, व्हॉट इज ट्रान्सपोर्ट, आणि मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 4 मोड्स आहेत, रोडवेज, रेल्वेज, वॉटरवेज अँड एअरवेज. नेक्स्ट टाईप आहे वेअरहाऊसिंग. त्यात पण आपण त्याचं मीनिंग, फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसेस आणि वेअरहाऊसेसचे टाईप्स हे समजून घेऊ. आणि लास्ट आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये आपण त्याचे मीनिंग आणि टाईप्स ऑफ कम्युनिकेशन्स काय काय आहेत ते समजून घेऊयात. सो बिझनेस सर्व्हिसेस ओव्हरऑल ह्या 5 गोष्टींवर रिलेटेड आहे, बिकॉज ह्या 5 गोष्टींशिवाय बिझनेस चालू नाही शकत आपण असं म्हणतो. ते मी तुम्हाला सगळं इन डिटेल सांगते, नीट सगळं समजवणार आहे, तेही मराठीत, सो तुम्हाला समजून घ्यायला खूप इझियर पडेल. आता मी डेफिनेशन सांगायच्या आधी एक एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला कळेल की बिझनेससाठी मी जे आता 5 वर तुम्हाला सांगितले मेन जे टाईप्स आहेत ते का नेसेसरी आहेत. सो एक एक्झाम्पलने आपण स्टार्ट करूयात. 2 फ्रेंड्स असतात, मुलं असतात जी कॉलेजमधून ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना त्यांचा बिझनेस चालू करायचा असतो, लाईक स्वतःचा स्टार्टअप हवा असतो. बट त्यांच्याकडे स्टार्टिंगला काही फायनान्स नसतो, काही नसतो, बट तरी त्यांना त्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा असतो. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांना स्टार्ट करायचं असतं. सो त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल त्यांना फायनान्सची गरज पडते, म्हणजे पैशांची. सो ते आधी बँकेला अप्रोच करतात, जिथून त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी लोन अप्रूव्ह होतं. त्यानंतर त्यांना जे ते मटेरियल आणणार आहेत ते हे करायला, इन्शुअर करायला, म्हणजे उद्या काही चुकून त्यांच्या गोडाऊनला आग लागली किंवा काही झालं तर त्याचा इन्शुरन्स असला पाहिजे, ज्याने त्यांची जो काही लॉस झाला आहे तो रिकवर झाला पाहिजे. म्हणून ते त्याच्यासाठी इन्शुरन्स काढतात, फायर इन्शुरन्स काढतात. त्यानंतर बाकी अजून जे इन्शुरन्स लागतात ते एक समअप करून ते काढतात, म्हणजे इन्शुरन्सची त्यांना गरज पडते. त्यानंतर त्यांचं सगळं सेटअप वगैरे तयार होतो. आता त्यांना बाहेरून, म्हणजे बाहेरच्या सिटीजमधनं किंवा बाहेरच्या स्टेट्समधनं त्यांना ऑर्डर्स यायला लागतात. आता तो माल त्यांना तिथे पोचवायचा आहे, त्यासाठी ते काही सगळीकडे एकत्र जाऊन फिरू नाही शकत, म्हणून त्यांना ट्रान्सपोर्टची गरज पडते. सो ते गुड्स डिस्पॅच करायला त्यांना ट्रान्सपोर्टची गरज पडते. मग ते रोड ट्रान्सपोर्टची त्यांना किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट, इट डिपेंड्स, म्हणजे कुठं त्यांना माल पाठवायचा त्यानुसार त्यांना त्या ट्रान्सपोर्टची गरज पडते. त्यानंतर हे सगळं आता मी जे तुम्हाला सांगितलं, लाईक त्यांना ट्रान्सपोर्टची गरज पडते, ते इन्शुरन्स काढतात, त्यांना लोन मिळतं, ह्या सगळ्या सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत. म्हणजे बँकिंग झालं, वेअरहाऊसिंग झालं. आता वेअरहाऊसिंग मी समजवलं नाही, बट सगळा माल जो येतो तो तुम्ही दुकानात तर नाही ना ठेवू शकत, काही माल तुम्हाला बाजूला ठेवावा लागतो, त्यासाठी वेअरहाऊसची गरज पडते, म्हणजे आपण गोडाऊन म्हणलं पाहिजे, जिथे तुम्ही तुमचा एक्सेस माल ठेवू शकता. सो मग हे बँकिंग झालं, वेअरहाऊसिंग झालं, ट्रान्सपोर्ट झालं, कम्युनिकेशन झाले, इन्शुरन्स झाले, हे सगळे बिझनेसला सपोर्ट करतात. ह्याशिवाय बिझनेस स्मूथली रन नाही करू शकत. म्हणून आपण म्हणतो की बिझनेस सर्व्हिसेस आर दोज सर्व्हिसेस विच आर essential and help in successful running of a business.
सो तुम्हाला आता एक आयडिया आली असेल की बिझनेस सर्व्हिसेस काय आहेत आणि त्यांचा काय रोल आहे बिझनेसमध्ये. आता ही बिझनेस सर्व्हिसेस इंटँजिबल असतात, म्हणजे तुम्ही त्याला हात नाही लावू शकत पण किंवा बघू नाही शकत, फक्त ते फील केल्या जातात. आणि एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले, हे बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग आणि कम्युनिकेशन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि हे नेसेसरी आहेत बिझनेससाठी, बिकॉज हेच आपल्याला हेल्प करतात पुढचा बिझनेस स्मूथली रन आउट होण्यासाठी. आता डेफिनेशन्स आहेत, तुम्ही दोन्हीपैकी कोणती पण एक डेफिनेशन लर्न करू शकता. एक मी तुमच्यासाठी रीड करते. ॲक्टिव्हिटीज, बेनिफिट्स और सॅटिस्फॅक्शन्स विच आर ऑफर्ड फॉर सेल or provided in connection with the sale of goods. It is said by American Marketing Association. तुम्हाला कुठली तरी एक डेफिनेशन लर्न करावी लागेल. पुढे आपण येऊयात फीचर्स ऑफ सर्व्हिसेस. आता या बिझनेस सर्व्हिसेसचे काही फीचर्स आहेत. सो आता आपण फीचर्स बघूयात सर्व्हिसेसचे. फर्स्ट फीचर आहे इंटँजिबिलिटी. A service is not a physical product that can be touched or seen. म्हणजे सर्व्हिसेस काय आपण बघू शकत नाही किंवा त्याला हात नाही लावू शकत, पण आपण त्या एक्सपिरियन्स करू शकतो. असं सर्व्हिस कॅन बी एक्सपिरियन्स्ड बाय द बायर और द रिसिव्हर. इधर तो बायर एक्सपिरियन्स करेल नाही तर रिसिव्हर एक्सपिरियन्स करेल. इथे मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते. Building of the bank is visible, but the banking services can't be seen. Yet people can take benefits of the bank. आता आपल्याला बँक दिसते, बट तिकडचे लोक जे आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ते आपल्याला दिसत नाही. ह्या केसमध्ये इंटँजिबिलिटी असते, बिकॉज तुम्हाला बँक दिसतीये, सर्व्हिसेस तुम्हाला दिसत नाही, तरी तुम्ही बँकेचा बेनिफिट घेताय. नेक्स्ट आहे इनसेपरेबिलिटी. म्हणजे इथं सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे जो सर्व्हिस देतो आणि जी सर्व्हिस आपण एक्सपिरियन्स करतो हे काय सेपरेट नाही केले जाऊ शकत. इथं त्यांनी दिले द प्रेझन्स ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर इज देअर ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरिंग सर्व्हिसेस टू कस्टमर्स. म्हणजे हा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो सगळीकडे असतो. जेव्हा आपण सर्व्हिसेस कस्टमर्सना देतो तेव्हा पण तिचा प्रेझन्स असतो. तो असा सेपरेट नाही केला जाऊ शकत. इन द केस ऑफ सर्व्हिसेस, प्रोडक्शन अँड कन्झम्पशन टेक प्लेस ॲट द सेम टाइम. नेक्स्ट आहे इनकन्सिस्टन्सी. म्हणजे आता सर्व्हिसेस हे हेट्रोजिनियस असतात, म्हणजे ते सेम नसतात. लाईक प्रत्येकाला सेम सर्व्हिस प्रोव्हाइड होईल असं नसतं. ते प्रत्येकावर पर्सन टू पर्सन डिफर करतं. फॉर एक्झाम्पल की जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलाय तर एका कस्टमरला खूप चांगला एक्सपिरियन्स येऊ शकतो. लाईक त्याला जेवण प्रोव्हाइड केलेलं, स्टाफनी सर्व्हिस दिलेली खूप चांगली असू शकते, बट दुसऱ्या बाजूला सेकंड कस्टमरला ते नसेल आवडलेलं. लाईक त्याला ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या असतील त्या सॅटिस्फॅक्टरी नसू शकतात. म्हणून इथं ह्या सर्व्हिसेस टाईम टू टाईम पण डिफर करतात आणि पर्सन टू पर्सन पण डिफर करतात. नेक्स्ट आहे पेरिशेबिलिटी. आता इथं मी मागे पण सांगितलं इनसेपरेबिलिटीच्या पॉईंटला की प्रोडक्शन आणि कन्झम्पशन ऑफ सर्व्हिसेस हे इनसेपरेबल आहेत, ते सेपरेट नाही केले जाऊ शकत. कारण स्टोरेज ऑफ सर्व्हिसेस इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही सर्व्हिसेस काय स्टोअर नाही करू शकत, तुम्ही ते काय जपून नाही ठेवू शकत. जसे तुम्ही गुड्स जपून ठेवू शकता तसंच सर्व्हिसेस काय आपण स्टोअर नाही करू शकत. त्या इंटँजिबल असतात, म्हणून अशी ही कधी केस येऊ शकत नाही की बाबा तुम्ही सर्व्हिसेस स्टोअर करून ठेवल्यात. फॉर एक्झाम्पल आता ज्या वेकेंट सीट्स, मॉर्निंग फ्लाईटच्या ज्या काही वेकेंट सीट्स असतील त्या तुम्ही आफ्टरनून फ्लाईटसाठी, आफ्टरनून म्हणजे दुपारी जी फ्लाईट आहे त्याच्यासाठी युटिलाइज नाही करू शकत, ते शक्य नाही आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला कळला असेल, बिकॉज न्यू सिलेबस पॅटर्ननुसार हा एक न्यू पॉईंट त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नॉन ट्रान्सफरेबिलिटी. आता सर्व्हिसेस ह्या ट्रान्सफरेबल नसतात. जसे गुड्स आपण ट्रान्सफर करू शकतो तसे सर्व्हिसेस हे ट्रान्सफर नाही केले जाऊ शकत.
जी गुड सर्व्हिसेसची जी ओनरशिप असते ती काय आपण सर्व्हिस प्रोव्हायडर टू कस्टमर ट्रान्सफर नाही करू शकत. एक्झाम्पल आहे की आता एखादं जेव्हा हॉटेलमध्ये जेव्हा एखादा कस्टमर रूम बुक करतं तेव्हा काही काळासाठी ती रूम त्या कस्टमरची असते, पण त्याचा अर्थ असं होत नाही की ती रूम त्या कस्टमरची झाली म्हणजे ती रूम तो कस्टमर ओन करतो, असं नसतं. त्या रूमची ओनरशिप हॉटेलरचीच असते, ती फक्त काही काळापुरती कस्टमरला दिली गेलेली असते. नेक्स्ट पॉइंट आहे कन्झ्युमर पार्टिसिपेशन. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जसं की कन्झ्युमर्सचं जर पार्टिसिपेशन नसलं तर जे आपले सेलर्स आहेत ते सर्व्हिसेस ऑफर तरी कुणाला करणार. त्यामुळे कन्झ्युमर पार्टिसिपेशन एक नेसेसिटी असते, त्याशिवाय तुम्ही सर्व्हिसेस ऑफर नाही करू शकत. हेच उलटं पण असतं की जोपर्यंत सेलर सर्व्हिसेस ऑफर करत नाही तोपर्यंत कन्झ्युमर त्या सर्व्हिसेस ॲक्सेप्ट नाही करू शकत. सो हे टू वे असतं. कन्झ्युमरचं पण पार्टिसिपेशन नेसेसरी असतं आणि सेलरनी पण त्याचं पार्टिसिपेशन दाखवलं पाहिजे सर्व्हिस ऑफर करण्यासाठी आणि कस्टमरनी ती सर्व्हिस ॲक्सेप्ट करण्यासाठी. हे 6 फीचर्स होते बिझनेस सर्व्हिसेसचे. त्यातला इम्पॉर्टंट मी सांगितलं कन्झ्युमर पार्टिसिपेशन आहेत, बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, बट हायलाइटेड आहे कन्झ्युमर पार्टिसिपेशन. आय होप तुम्हाला हे 6 फीचर्स समजले असतील. आता आपण टाइप्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेसवर येऊयात. मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की हे जे 5 टाइप्स आहेत यांच्याशिवाय बिझनेस स्मूथली किंवा ग्रो होऊ शकत नाही किंवा स्मूथली रन होऊ शकत नाही. म्हणून यासाठी हे 5 टाइप्स जे आहेत बँकिंग, इन्शुरन्स, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन हे 5ही इम्पॉर्टंट आहेत. आता आपण फर्स्ट टाइप बघूया बँकिंग. समोर जो पिक्चर आहे ती एक बँक आहे जिथे लोक लोन घेतात किंवा तिथं डिपॉझिट्स ॲक्सेप्ट केले जातात, जिथे आपल्याला फायनान्शियल हेल्प मिळते ती बँक आहे. सो आपण एक ब्रीफ इन्फॉर्मेशन घेऊयात बँक्सबद्दल. The term bank comes from the French word banco which means bench. हे इम्पॉर्टंट आहे बिकॉज हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. सो हे लक्षात ठेवा की बँक हा फ्रेंच वर्डकडनं येतो बँको, ज्याचा अर्थ आहे बेंच. मीनिंग A bank is a financial institution which deals with deposits and advances and other related services. A bank provides various services related to money or financial requirements of the consumers. म्हणजे बँक ही अशी इन्स्टिट्यूशन आहे जी आपल्याला फायनान्शियल हेल्प करते. जसं की आपल्याला जर एखाद्याला लोन हवा असेल तर ते बँक्स असतात जे आपल्याला लोन्स प्रोव्हाइड करतात, किंवा आपल्याला आपले ज्वेलरी असेल किंवा काही अमाऊंट असेल ती जर आपल्याला सेफ ठेवायची असेल तर बँकेत आपण त्या सेफली ठेवू शकतो. आणि बँक्स अजून बऱ्याच काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ॲज पर द इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, banking company means any company which transacts the business of banking in India, and the word banking has been defined as accepting for the purpose of lending or investment of deposits of money from public repayable on a demand or otherwise and withdrawable by check, draft and order or otherwise. फर्स्ट तुम्ही इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कोणत्या इयरमध्ये पास झाला आहे हे लक्षात ठेवा, बिकॉज फिल इन द ब्लँक्सला हे विचारलं जातं, म्हणून हे लक्षात ठेवा. डेफिनेशन पाठ करायची गरज नाही आहे, बट त्यांनी ओव्हरऑल एक जस्ट सांगितलं आहे की बँकिंग कंपनी काय असते. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स किंवा गिविंग लोन्स, आणि अदर दॅन दॅट तुम्ही एखादं सपोज तुम्ही तुमची अमाऊंट तुमच्या
अकाउंट हे बँक अकाउंटमध्ये असेल तर ती तुम्ही कशी विथड्रॉ करू शकता. लाईक तुम्ही चेकनी करू शकता, ड्राफ्टनी करू शकता, ऑर्डरनी करू शकता किंवा अजून बरेच ऑप्शन्स आहेत. सो ही एक ब्रीफ इन्फॉर्मेशन होती बँक्सबद्दल. आता आपण येऊयात टाईप्स ऑफ बँक्सवर. खूप टाईप्स आहेत बट त्याचे आपण इन डिटेल त्या बँक्स कशा वर्क करतात ते आपण समजून घेऊ. फर्स्ट आहे सेंट्रल बँक. सेंट्रल बँकला आपण RBI पण म्हणतो, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट इज कमर्शियल बँक, देन कोऑपरेटिव्ह बँक, डेव्हलपमेंट बँक्स, एक्सचेंज बँक, रीजनल रूरल बँक, सेविंग्स बँक, इन्व्हेस्टमेंट बँक अँड स्पेशलाइज्ड बँक. सो फर्स्ट आहे आपली सेंट्रल बँक. मी आता आधी वाचेन मग मी तुम्हाला समजावते. द सेंट्रल बँक इज द अपेक्स financial institution in banking industry in the country. Every country has its own central bank. In India, the Reserve Bank of India RBI is the central bank. RBI was established in 1945 under Reserve Bank India Act 1944. Some functions of RBI are frames monetary policy, issues currency notes, act as banker to the government and acts as bankers bank to commercial banks and other banks in India. सो ही सेंट्रल बँक असते ती ॲक्च्युली बँकर्स बँक असते. म्हणजे आपण ज्या बँकेत जातो जिथून आपण पैसे भरतो म्हणजे डिपॉझिट करतो किंवा लोन्स घेतो, ह्या कमर्शियल बँक्स ज्याला म्हणजे ज्या पीपल्स आपल्यासाठी ज्या असतात त्या कमर्शियल बँक्स असतात. बट ह्या कमर्शियल बँक्सची जी मेन हेड आहे ती आहे सेंट्रल बँक, म्हणून ह्याला बँकर्स बँक म्हणली जाते. ही सेंट्रल बँक डिरेक्टली कस्टमर्सशी डील नाही करत, बट हे मेजर रोल प्ले करते एव्हरी कंट्रीसाठी. आता आपल्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसेच प्रत्येक कंट्रीची एक सेंट्रल बँक असते. आता फंक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. फर्स्ट मॉनिटरी पॉलिसी, लाईक त्या पॉलिसीज डिसाईड करते रिलेटेड टू मनी. नेक्स्ट इश्यू करन्सी नोट्स, सगळ्या नोट्स ज्या असतात त्या सेंट्रल बँक इश्यू करते आणि जे कॉईन्स असतात हे आपल्या कमर्शियल बँक्स इश्यू करते. नेक्स्ट ॲक्ट्स ॲज अ बँकर टू गव्हर्मेंट, ती गव्हर्मेंटची बँक आहे आणि ऑल्सो लाईक कमर्शियल बँक्स ज्या आहेत त्यांची बँक आहे, म्हणून त्याला बँकर्स बँक म्हणलं जातं. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं की हू इज द बँकर्स बँक ऑफ कमर्शियल बँक्स किंवा बँकर्स बँक इन इंडिया. मग आन्सर असेल सेंट्रल बँक ऑर कंप्लीट लिहायचं द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही बँक आपल्या कंट्रीची इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मेंटेन करते. सो ही सेंट्रल बँक एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. मी अजून काही एक्झाम्पल्स देते. लाईक इंग्लंडमध्ये त्यांच्या सेंट्रल बँकला द बँक ऑफ इंग्लंड म्हणतात आणि अमेरिकामध्ये त्यांच्या सेंट्रल बँकला द फेडरल रिझर्व्ह बँक असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे कमर्शियल बँक्स. The commercial banks play an important role in economic and social development of a country. So commercial banks या अशा बँक्स असतात ज्या कस्टमर्सशी इंटरॅक्ट करतात. त्यांचे मेन किंवा इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. फर्स्ट प्रायमरी फंक्शन्स दॅट इज ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड लेंडिंग मनी, म्हणजे ते डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करतात आणि मनी लेंड करतात in the form of loans. And second are secondary functions, that is agency functions and utility functions. In India, commercial banks are divided into 3 groups. त्या 3 groups मध्ये divided आहेत. First is public sector banks. In these banks, the government holds more than 50% of the share capital. म्हणजे या अशा बँक्समध्ये गव्हर्मेंटचा शेअर 50% असतो. फॉर एक्झाम्पल सच ॲज बँक ऑफ इंडिया,
स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सेट्रा. नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टर बँक्स. In these banks, majority of the share capital is owned by group of individuals or private individuals such as Axis Bank, then HDFC Bank, etc. Next I have foreign banks. Foreign banks are those banks which are established outside India, but these banks have their branches in India. म्हणजे ज्यांचं ओरिजिन ॲक्च्युली फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत बट त्यांच्या ब्रांचेस आपल्या कंट्रीमध्ये आहेत, अशा बँक्सना आपण फॉरेन बँक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल सिटी बँक, HSBC, स्टँडर्ड चार्टर्ड एक्सेट्रा. थर्ड टाइप आहे कोऑपरेटिव्ह बँक्स. इन इंडिया कोऑपरेटिव्ह बँक्स आर रजिस्टर्ड अंडर इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अँड रेग्युलेटेड अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. हे इम्पॉर्टंट आहे फिल इन द ब्लँक्ससाठी. सो हे लक्षात ठेवा की रजिस्टर्ड आहे इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या खाली आणि रेग्युलेट केली जाते बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंडर. कोऑपरेटिव्ह बँक्स आर पॉप्युलर इन सेमी अर्बन और रुरल एरियाज. मोस्टली गावात किंवा जे सेमी अर्बन एरियाज आहेत तिथे या बँक्स जास्त पॉप्युलर आहेत. The main aim of cooperative bank is to provide credit to economically backward people, farmers and small scale units. म्हणजे यांचा मेन मोटो असतो की क्रेडिट प्रोव्हाइड केलं जातं जे बॅकवर्ड पीपल आहेत किंवा फार्मर्स आहेत किंवा स्मॉल स्केल युनिट्स असतील किंवा ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन खूप स्ट्रॉंग नसेल अशा लोकांना हे क्रेडिट प्रोव्हाइड करतात. त्याचे 3 डिफरंट लेवल्स आहेत, आपण ते बघूयात. सो फर्स्ट आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटीज. प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज वर्क ॲट विलेज लेवल. म्हणजे ते युजली गावात वर्क केल्या जातात. दे कलेक्ट डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स अँड कॉमन पब्लिक. दे ऑल्सो गेट फंड्स फ्रॉम द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अँड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग. ह्या प्रायमरी क्रेडिट सोसायटीजना स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स मनी लेंड करतं ह्या पर्पजसाठी की ते तिकडच्या कॉमन पब्लिक जी असेल किंवा मेंबर्स जे असतील त्यांना मनी लेंड करू शकतील किंवा त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतील. नेक्स्ट आहे District Central Cooperative Bank. These banks are operated at district level. They obtain deposits from public at district level and also get funds from State Cooperative Bank for the purpose of lending. Again, ह्याच्यात फक्त डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये फरक एवढाच आहे की हे डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्क केल्या जातात. जसं प्रायमरी क्रेडिट विलेज लेवलवर केल्या जातात तसंच डिस्ट्रिक्ट लेवल ह्या एका पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये रन केल्या जातात. यांना पण सेम स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स लेंड हे करतात, फंड्स लेंड करतात. ते बिकॉज लाईक त्यांना तिकडच्या डिस्ट्रिक्टच्या लोकांना डिस्ट्रिक्ट लेवलवर आहेत जी लोक आहेत त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करता येईल. थर्ड आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. दिस बँक ऑपरेट्स ॲट स्टेट लेवल. म्हणजे ओव्हरऑल स्टेटमध्ये ह्या बँक्स असतात. They provide funds to Central Cooperative Bank and primary credit societies as required. As stated, primary credit societies आणि ज्या district central cooperative banks आहेत त्यांना ह्या banks funds provide करतात. Also, state cooperative banks performs functions of monitoring over district bank and credit cooperative societies. म्हणजे ओव्हरऑल ह्या वरच्या ज्या 2 बँक्स आहेत ह्या आणि ह्या प्रायमरी क्रेडिट आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल त्यांचं फंक्शनिंग कसं चालू आहे हे आपल्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स मॉनिटर करतात. सो फोर्थ टाइप आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स. These are financial institutions that provide medium and long term funds to the business firms. म्हणजे या अशा इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या बिझनेससाठी मीडियम किंवा लॉंग टर्म फंड्स प्रोव्हाइड करतात. एक्झाम्पल्स आहेत इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, त्यानंतर
State Finance Corporation SFC, Maharashtra State Finance Corporation MSFC, etc. एव्हरी बँकचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. दोन दोन का होईना एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, बिकॉज ते इदर फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये विचारले जाऊ शकतात. लाईक एका कॉलम एमध्ये बँक ती टाईप असेल आणि कॉलम बीमध्ये त्या बँकचे एक्झाम्पल्स असतील. सो तुम्हाला ते दोन दोन तरी लर्न केल्या पाहिजेत. आता फंक्शन्स ऑफ डेव्हलपमेंट बँक. फर्स्ट इज प्रोव्हिजन. First is provision of medium and long term funds to business units for the purpose of expansion and modernization. ह्या बँक्स मीडियम किंवा लॉंग टर्म फंड्स प्रोव्हाइड करतात बिकॉज त्या बिझनेसचं एक्सपान्शन होण्यासाठी आणि मॉडर्नायझेशन होण्यासाठी. सेकंड आहे अंडररायटिंग ऑफ शेअर्स इश्यूड बाय पब्लिक लिमिटेड कंपनीज. आणि थर्ड आहे पर्चेस ऑफ डिबेंचर्स, शेअर्स, बॉन्ड्स, सिक्युरिटीज एक्सेट्रा. म्हणजे कंपनीज ज्या असतात मोठ्या मोठ्या त्यांना हे डिबेंचर्स किंवा बॉन्डसाठी फंडिंग लागतं. त्यासाठी या बँक्स त्यांना फंड्स प्रोव्हाइड करतात. फिफ्थ टाईप आहे एक्सचेंज बँक्स. The exchange banks as well as large commercial banks facilitates foreign exchange transactions. Simply सांगायचं झालं तर this bank helps in exchanging money from one country to another, discounting foreign bills, help in export and import trade. Examples आहेत Barclays Bank, Bank of Tokyo, Bank of America, Royal Bank of Scotland, etc. याचे मेन फंक्शन्स किंवा आहेत फायनान्सिंग फॉरेन ट्रेड ट्रान्झॅक्शन्स, इश्युइंग लेटर ऑफ क्रेडिट, डिस्काउंटिंग बिल्स ऑफ एक्सचेंज अँड रेमिटन्स ऑफ डिव्हिडंड, इंटरेस्ट अँड प्रॉफिट्स एक्सेट्रा हे त्याचे काही फंक्शन्स आहेत. नाव व्हॉट इज इश्यू ऑफ लेटर ऑफ क्रेडिट. Bank issues letter of credit which helps the traders to buy goods on credit. म्हणजे क्रेडिटवर एक काही गुड्स घ्यायचे असतील तर त्यासाठी बँक हे LC म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करतात, ज्याने ट्रेडर्सना क्रेडिटवर गुड्स परचेस करता येतात. अँड अ लेटर ऑफ क्रेडिट इज अन अंडरटेकिंग इश्यूड बाय कस्टमर्स बँक टू कस्टमर प्रॉमिसिंग हिम टू पे अ सम ऑफ मनी विदिन अ टाईम पिरियड. म्हणजे यात एक अंडरटेकिंग साईन केली जाते ज्यात कस्टमर बँक जी असते ती त्याच्याकडनं सही करून घेते, ज्याने कस्टमर त्यात लिहिलेलं असतं की लाईक तो कस्टमर जी मनी जो अमाऊंट आहे मनीची तो एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये रिटर्न करेल बँकला. याचा लेटर ऑफ क्रेडिटचा हा अर्थ होता. त्यानंतर डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. Bill of exchange means bank grants loan by discounting a bill of exchange. It charges normal fee in the form of discounting charges, and at the date of maturity bank collects amount from the debtors directly. म्हणजे बिल डिस्काउंट केलं जातं बँककडनं, ज्याने बँक डिस्काउंटिंग फीज घेते आणि जेव्हा मॅच्युरिटीची डेट येते तेव्हा बँक कलेक्ट करते अमाऊंट डेटर्सकडनं. लाईक आपल्याला नाही जावं लागत बिकॉज आपण ते बिल बँकेला डिस्काउंट केलेलं असतं. सो ती बँकेची जबाबदारी असते की ती बँक त्या डेटरकडे जाईल आणि त्यांची जी अमाऊंट आहे ती रिकवर करेल. सिक्स्थ टाईप आहे रिजनल रूरल बँक्स. रिजनल रूरल बँक्स वर एस्टॅब्लिश्ड इन 1975. These banks are sponsored by large public sector banks. The capital of regional rural banks is contributed by central governmentचा 50% शेअर असतो, स्टेट गव्हर्नमेंटचा असतो 15% शेअर अँड स्पॉन्सर्ड बँक्सचा असतो 35% शेअर्स. आता यांचा मेन फंक्शन किंवा मेन मोटो काय असतो की जे रूरल किंवा सेमी अर्बन एरियाजमध्ये जी पब्लिक आहे त्यांना लोन्स प्रोव्हाइड करणे, लाईक स्मॉल मार्जिनल फार्मर्ससाठी, ॲग्रिकल्चरल लेबरर्ससाठी, रूरल आर्टिसन्ससाठी
लेबरर्ससाठी या सगळ्यांना ते लोन्स प्रोव्हाइड करतात. 7th टाइप आहे सेविंग्स बँक. The main objective of savings bank is to encourage savings of the people, especially in rural areas. Examples of such banks include postal saving bank, then also commercial banks and cooperative banks. आता सेविंग्स बँक म्हणजे काय? ह्या बँकेचा मेन मोटो असतो की लोक कसे जास्त पैसे सेव्ह करू शकतील, एस्पेशली इन रूरल एरियाजमध्ये, आणि ते एनकरेज करतात लोकांना पैसे सेव्ह करण्यासाठी. ह्या रिझनसाठी ह्या बँक्स असतात. एक्झाम्पल्स आहेत पोस्टल सेविंग बँक्स, कमर्शियल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स. 8th टाइप आहे इन्व्हेस्टमेंट बँक्स. Now, these banks provide financial and advisory assistance to their customers. म्हणजे ह्या बँक्स कस्टमर्सना ॲडवाईस करतात की त्यांनी कुठं इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. Their clients generally include business firms and government organizations. युजली मोठ्या ज्या बिझनेस कंपनीज असतात किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स असतात, हे युजली अशा बँक्सकडे अप्रोच करतात आणि ह्या बँक्स त्यांना ॲडवाईस देतात की त्यांनी कुठं इन्व्हेस्टमेंट करावी, कशी इन्व्हेस्टमेंट करावी, कोणत्या फॉर्ममध्ये करावी, लाईक शेअर्समध्ये करावी, नाहीतर डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये करावी, का डायरेक्ट अजून कोणत्या मेथड्सनी इन्व्हेस्टमेंट करावी, हे ते त्यांना ॲडवाईस करतात. Investment banks facilitate mergers and acquisitions by undertaking research and providing advice on investment decisions. Same like ते सगळा रिसर्च वगैरे करून त्यांना ॲडवाईस करतात की त्यांनी कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जनरली इन्व्हेस्टमेंट बँक्स डू नॉट डिरेक्टली डील विथ जनरल पब्लिक. ते नाही डील करत, ते डिरेक्टली पब्लिकशी नाही, बट अशा ह्या बिझनेस फर्म्स आणि गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्ससोबत डील करतात. आता हे इन्व्हेस्टमेंट बँक्स डू नॉट डिरेक्टली डील विथ जनरल पब्लिक तुम्हाला ट्रू और फॉल्सला विचारलं जाऊ शकतो. सो हे हायलाईट करा, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट 9th टाईप आहे स्पेशलाइज्ड बँक्स. नाव स्पेशलाइज्ड बँक्समध्ये परत टाईप्स आहे. त्यातला फर्स्ट आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक्स. This bank provides financial assistance to exporters and importers and functions as the principal financial institution for coordinating the working of institutions engaged in financing export and import of goods and services with a view to promoting countries' international trade. हे आता मी रीड केलं, बऱ्याच जणांना झेपलं नसेल बिकॉज खूप हेवी वर्ड्स यूज केलेत, बट सिम्पल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर दिस बँक हेल्प्स इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स बाय प्रोव्हाइडिंग देम रिक्वायर्ड सपोर्ट अँड फायनान्स. जे इम्पोर्टर्स असतात किंवा जे एक्सपोर्टर्स असतात त्यांना फक्त ह्या बँक्स प्रॉपर फायनान्शियल असिस्टन्स देतात आणि ज्यांनी आपलं कंट्रीचं जे इंटरनॅशनल ट्रेड आहे ते प्रमोट पण होतं, त्याचं वर्किंग पण स्मूथली कॅरी होतं आणि जी गरज त्यांना लागते, फायनान्शियल असिस्टन्स जी लागते ते ह्या बँक्स त्यांना प्रोव्हाइड करतात. सेकंड आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. आता स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया set up on 2nd April 1990 under an act of Indian Parliament, acts as the principal financial institution for promotion, financing and development of micro, small and medium enterprise sector as well as for coordination of functions of institutions engaged in similar activities. In short सांगायचं झालं तर ह्या बँक्सचं मेन एम असतं की ते प्रमोट करतात, लाईक प्रमोटिंग, फायनान्सिंग अँड डेव्हलपिंग स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन इंडिया. लाईक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वाढवण्यासाठी किंवा त्या डेव्हलप होण्यासाठी ह्यांचं मेन एम प्रमोटिंग फायनान्स असतो, ज्यांनी ह्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरे ह्या ग्रो होतील आणि डेव्हलप होतील. थर्ड आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल
डेव्हलपमेंट. आता ह्या बँकचा काय फंक्शन आहे आपण जाणून घेऊ. It is an apex institution for financing agriculture and rural sector. मोस्टली यांचा मेन एम असतो की ॲग्रिकल्चरल आणि रुरल सेक्टर्स जे आहेत तिथं फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणे. दिस बँक प्रोव्हाइड्स बोथ शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म credits through regional rural banks. It is concerned with policy planning and operations related to agricultural credit and credit for other activities in rural India. It provides finance to financial institutions and not to the individuals. ह्या बँक्स शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म क्रेडिट्स पण प्रोव्हाइड करतात थ्रू रिजनल बँक्स, रिजनल रुरल बँक्सने. आणि ह्या डायरेक्ट इंडिव्हिज्युअलला नाही लोन्स किंवा फायनान्स प्रोव्हाइड करणार, बट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना प्रोव्हाइड करतात. आता इन शॉर्ट सांगायचं झालं तर मेन त्यांचा हे असतो की ॲग्रिकल्चरल आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी फायनान्स करणे. फॉर एक्झाम्पल फिशिंग, हँडलूम्स, वेविंग एक्सेट्रा. हे 10 टाईप्स होते बँकिंगचे. ह्या 10 टाईप्समध्ये पण काही बँक्सला मध्ये सब डिव्हिजन्स आहेत. हे तुम्हाला सगळे नीट लक्षात ठेवले पाहिजेत. आणि मी जसं सांगितलं प्रत्येक बँकचे टाईप्स लक्षात ठेवले पाहिजेत, बिकॉज ते तुम्हाला मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतं. सो एक क्विक रिकॅप टाइप्स ऑफ बँकचे आपण करूयात. सो फर्स्ट आहे सेंट्रल बँक, त्यानंतर कमर्शियल बँक ज्यात 3 टाइप्स आहेत. फर्स्ट पब्लिक सेक्टर बँक्स, देन प्रायव्हेट बँक्स आणि देन फॉरेन बँक्स. नेक्स्ट कोऑपरेटिव्ह बँक्स ज्यात अगेन 3 सब डिव्हिजन्स आहेत. फर्स्ट आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटी, मग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट बँक, देन एक्सचेंज बँक, रिजनल रुरल बँक, सेविंग्स बँक, इन्व्हेस्टमेंट बँक अँड स्पेशलाइज्ड बँक. अगेन स्पेशलाइज्ड बँकमध्ये 3 डिव्हिजन्स आहेत. फर्स्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक of India, Small Industry Development Bank of India, and last National Bank for Agricultural and Rural Development. So friends, I hope you understood the types of banks and its functioning. In my next video we will be learning functions of commercial banks, and if you like my video please hit the like button and subscribe to my channel. Thank you.